ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रख्यात कवी, साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचं घर तोडल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे। याच घटनेचा तीव्र निषेध करत डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात आज भाजपाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आपल्या देशाचे राष्ट्रगीत ज्यांनी लिहिलं ते रवींद्रनाथ टागोर यांच्या घराची काही समाजकंटकांनी नासधूस केली, तोडफोड केली, त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली इंदिरा गांधी चौक या ठिकाणी बांगलादेश सरकार व तेथील समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आलाय। भाजपाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। या प्रसंगी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, जिल्ह्याचे अध्यक्ष नंदू परब, माजी जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, नंदू जोशी, मितेश पेणकर, मंदार टावरे, स्वप्नील काटे, आतिश चौधरी, सुभाष मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। जगातलं सगळ्यात उत्तम असं राष्ट्रगीत ज्या कवींनी लेखकांनी लिहिलं ते आपलं राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन। त्या जनगण मनचे रचिता लिहिणारे रवींद्रनाथ टागोर, लेखक, कवी, गीतकार, ज्यांनी शेकडो गाणी लिहिली, गीत लिहिले, खूप मोठ्या प्रमाणात नाव झालं त्यांचं, ते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी बांगलादेशाचं पण गीत लिहिलं, त्या रवींद्रनाथ टागोरांचं नाव जगातल्या नामवंत लेखकामध्ये, प्रतिभावंत लेखकामध्ये आहे, कवीमध्ये आहे। अशा एका राष्ट्रपुरुषाचे घर तोडणं आणि छोट्या गोष्टीवरनं घर तोडणं म्हणजे किती निषेधार्ह गोष्ट आहे। भारत सरकारने त्यांचा निषेध केलेलाच आहे, पण आज कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। एवढ्या मोठ्या राष्ट्रपुरुषाच्या घराचं नुकसान करणं ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, पण त्यांना यातून जे काय भारत सरकार त्यांना धडा द्यायचं ते नक्की देणार, याकरिताचा आजचा आमचा निषेध आहे। म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे। जगत विख्यात जे लेखक आहेत, कवी आहेत, ज्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जागतिक नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, असे रवींद्रनाथजी टागोर यांचं जन्मस्थान असलेलं घर, त्यांचं जे घर आहे ते सुद्धा, ज्यांना आपण म्हणतो की उपद्रवी लोक आहेत, त्यांनी ते घर सुद्धा तोडलं। अशी लोक समाजामध्ये राहतात की जी बांगलादेशमध्ये अशी लोक राहतात का ज्यांना राष्ट्रपुरुषांबद्दल सुद्धा आता आत्मीयता उरलेली नाही, आणि अशा सरकारचा करावा तेवढा निषेध थोडा आहे। खरं म्हणजे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळतं ते जगदवंदनीय असतात। जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करणाऱ्या, शांततेचं काम करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक मिळतो, आणि अशा पद्धतीचं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे त्यांच्या घराची खरं तर ऐतिहासिक वारसा म्हणून बांगलादेशनी जतन करायला पाहिजे होतं, परंतु बांगलादेशचं सरकार हे करण्यासाठी अपुरं पडलं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचं धाडस हे तिथल्या उपद्रवी लोकांना झालं। भारत सरकारने तर याचा निषेध केलेलाच आहे, परंतु निश्चितपणे जनसामान्यांमधून ही प्रतिक्रिया उमटते, आणि त्या प्रतिक्रियेचा प्रतिध्वनी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून आज डोंबिवलीमध्ये कल्याण जिल्ह्याच्या वतीने नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध आंदोलन करतो, आणि बांगलादेश सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो। थोर लेखक, थोर कवी, स्वतंत्र सेनानी स्वर्गीय श्री रवींद्रनाथजी टागोर यांचं निवासस्थान असलेलं कचरी बारी बांगलादेशमधील ठिकाणी ऐतिहासिक असं ते ठिकाण होतं। त्या ठिकाणी काही जमावाने, तिथल्या बांगलादेशच्या जमावाने तिथे तोडफोड केली, त्याबद्दल हा निषेध मोर्चा आहे। म्हणजे तिथली जी सरकार आहे, ही सरकार तिथल्या ऐतिहासिक पुरुषाला सुद्धा मानत नाहीये। तिथली सरकार ही आपल्या संपूर्ण भारताच्या विरोधात असं ते दाखवत आहेत। त्यामुळे संपूर्ण त्या तिथल्या सरकारचा आणि ज्या जमावाने तोडफोड केली त्या जमावाचा आम्ही भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्ह्यातर्फे निषेध करत आहोत। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।